नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. छावा चित्रपटावरती अनेक ठिकाणी आक्षेप घेतला जातो. अनेक ठिकाणाहून त्या सगळ्या चित्रपटावरती बंदी आणा, तर चित्रपटातले काही सीन आहेत ते बंद पाडा, ते दाखवूच नका, या सगळ्या गोष्टी चित्रपट यायच्या आधीच चालू झाले. ट्रेलर आला, आपण सर्वांनी पाहिलं, त्यातल्या काही गोष्टी अनेकांना खटकल्या. त्या गोष्टीवरती मी काल एक व्हिडिओ बनवले. पण मला असं वाटलं की अजून काही विशिष्ट महत्त्वाचे मुद्दे तुमच्याशी बोलायचे आहेत आणि त्या बोलावे लागतील. कारण ते जर आपण बोललो नाही तर मला असं वाटतंय की ज्या काही गोष्टी लोकांपर्यंत, तरुणांपर्यंत नकारात्मक जात आहेत, त्या गोष्टी या सगळ्या चित्रपटावरती आणि या संपूर्ण छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावरती चुकीचा प्रभाव पडतील. सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे मला अनेकांनी सांगितलं, आपण आधी चित्रपटांच्या चुका घेऊ, नंतर मी तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगतोच. आता या चित्रपटामधल्या कोणत्या चुका धरायच्या आणि खरंच त्या चुका धरण्यासारख्या आहेत का, हे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आपल्याला प्रश्न पडतो आपल्या सर्वांना. या चित्रपटामधले पहिली चूक त्या ट्रेलरमधली, आपण पकडूया चित्रपटातून यायचं आहे, त्या ट्रेलरमध्ये सांगितलं की हे हिंदवी राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. असं कोण म्हटलं? छत्रपती शिवाजी महाराज म्हटले. आता कधी म्हटले? तर जी काही आपल्याकडं कागदपत्र, जो काही इतिहास सापडतो, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन शपथ घेतली आणि तेव्हा ते म्हटले की हे हिंदवी स्वराज्य व्हावे किंवा राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. आता श्री म्हणजे कोण? त्याला अनेक संदर्भ दिले जातात. अनेक जण सांगतात की श्री म्हणजे स्त्रीचं स्वरूप, म्हणजे जिजाऊ मातेंसाठी म्हटले. अनेक जण म्हणतात श्री म्हणजे भगवंत श्रीकृष्ण असोत. अनेक जण म्हणतात शंकर महादेव असोत. या श्रीची ही जी काय असेल ती उपमा. मग या चित्रपटामध्ये असं म्हटलंय हे स्वराज्य, विकी कौशल म्हणजे छत्रपती संभाजी महाराज म्हणतात हे स्वराज्य, आणि त्याच्यानंतर म्हणतात ते राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. आता त्याच्यामध्ये अनेक जण म्हणतात हिंदवी टाकायला पाहिजे होतं. निश्चित त्या मताचा मी देखील आहे, हिंदवी टाकायला पाहिजे होतं. पण ते नसेल जरी तरी त्याला एवढी मोठी चूक दाखवण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही आहे. हे सगळ्यात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे. कारण छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट येतोय किंवा संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा ही व्यतिरिक्त, मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात पहिल्यांदा धर्माशीच तिला निगडीत किंवा जोडली जावी म्हणतोय मी. त्याच्यानंतर बाकीचं सगळं. कारण छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षक, धर्मवीर, ज्या काही धर्माच्या उपमा लावता येतील त्या सगळ्या लावल्या पाहिजेत. त्याच्यामुळे ही चूक धरण्यासारखी कुठली मला तरी वैयक्तिक वाटली नाही. दुसरी चूक म्हणजे त्या रश्मिका मंदानाची. आता ती रश्मिका मंदाना शोभली नाही शोभली, ते डिरेक्टर आणि ते कोरिओग्राफर कोणते दुसरे कास्टिंग बिस्टिंगवाले असेल ते बघून घेतील ना. तुम्ही चित्रपट पाहिलाय की अजून नाही? म्हणजे ही चूक दाखवण्यासारखी नाही. आता तिसरी चूक आणि महत्त्वाची सगळ्यात मोठी चूक ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना नाच करताना दाखवणं. आता मी जसं तुम्हाला म्हटलं, हा नाच कुठला आहे? लेझिम. लेझिम काय कुठला काय परदेशात नालाय का? अमेरिकेचा खेळ आहे का? आम्ही इथं खेळतोय लेझिम. मग ते छत्रपती संभाजी महाराज नाचलेच कसे? का रे नाचू शकत नाहीत? त्यांनी आनंदोत्सव आयुष्यात कधी साजरा केला नाही? छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला, अख्खी रयत नाचत होती, अख्खी रयत आनंदून गेलेली सगळी लोक. का त्यांच्या भावना नाहीत का? राजे म्हटल्यानंतर का फक्त गंभीरच का तलवारीवर हात? नाही नाही नाही, असे आमचे राजे नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे एक अमेव असे राजे होते, मी तुम्हाला सांगतो, ज्या साध्या अगदी गावातल्या खेडोपाडी जाऊन राजा हा फिरणारा राजा, तिथल्या पोरांबरोबर सवंगड्यांसोबत खेळणारा राजा, मनोरंजन करणारा राजा, आणि त्यांना स्वातंत्र्य काय हवं आणि आपण का लढलं पाहिजे हे त्या खेळातून, मनोरंजनातून पटवून देणारा राजा. आणि त्याच्यानंतर ती सगळी लोक जोडली गेली. आता तुम्ही म्हणाल मग कसे काय तिथं महाराज खेळताना दाखवले पोरांसोबत? कसे काय खेळले? का तू बघायला गेला होता का तिथं? का 350 वर्षापूर्वी हे लेखक होते का हे टिमक्या मिरवतायत ते? हे आहेत विशिष्ट काही लेखक? नाही, ते जरा चुकीचंच झालं. ते लेखकांना विचारायला पाहिजे होतं, तिथे इतिहासकारांना विचारायला पाहिजे होतं. मग इतिहासकाराला तुला एवढा किडा आहे तर तूच काढ ना चित्रपट. मग या सगळ्या गोष्टी, साधी गोष्ट घ्या, आनंद केवढा असेल. स्त्रिया गाणी म्हणत असतील, शंभूराजांचा जन्म झाल्यानंतर तिथल्या स्त्रिया गाणी म्हणून आनंद उत्सव नाचत असतील, साजरा करत असतील. मग ते दाखवलं तर काय ते काय तोडमोड झाली का? लेझिम काय, हा काय कुठला क्लबमधला डान्स आहे का? निश्चित चांगली गोष्ट आहे. आणि संभाजी महाराज आमचे त्याच्यामुळे लेझिमीवर नृत्य करतायत, ही कुठली वाईट गोष्ट नाही आहे, निश्चित नाही आहे. अनेक जण म्हणतात ते असं खांदा हलवताना दाखवलं ना, त्या गोष्टीचा मी आक्षेप आहे. पण त्या ट्रेलरमधली आहे बाबा, पुढे नक्की काय आहे ते पाहण्यास अत्यंत महत्त्वाचं आहे. लेझिम नृत्य हे मी स्वतः स्वीकारतो. बाकीचा दुसरा डान्स बिन्स तसलं काय दाखवत असेल त्याच्यावरती माझा आक्षेप आहे आणि ते कट केलं पाहिजे. पण या सगळ्या चित्रपटातल्या चुका दाखवणारी ही सगळी लोक, यांना माझे काही प्रश्न आहेत आणि ते मला प्रश्न विचारायचे आहेत. जशा या चित्रपटातल्या चुका दाखवायला तुम्ही येता आणि चुका दाखवताना सांगता की हाच इतिहास आहे पुढच्या पिढ्यांना जाणार आहे, हाच इतिहास पुढच्या पिढ्यांना जाणार आहे. मग जे मागचा इतिहास झाला,
जो छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करणारा इतिहास झाला, ज्या छत्रपती संभाजी महाराजांना स्त्री लंपट म्हणून काही नाटकं, काही सगळ्या कादंबऱ्या लिहिण्यात आल्या, तेव्हा आपली कुठे गेली होती पिलावळ? जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या आपल्या त्या गडकिल्ल्यांवरती जे नाचवले जातात, ते मजारी मशिदी बांधून हिरव्या चादरी टाकल्या जातात, तेव्हा कुठे तुमची वाचा बसते? आज तुम्ही वेषांतरावरती बोलताय. मग वेषांतरावरती बोलत असताना तुमच्या या कित्येक राजकारण्यांच्या आणि तुमच्या समारंभांमध्ये आमचे मावळे वेश धारण करून रणशिंग दरवाजात फुंकत बसतात, तेव्हा तुमच्या टीका करणारे तुमच्या बोटं काय खाली सारख्या ढुंगणात गेली होती का तुमच्या? आज तुम्ही टीका करताय. हे टीका करणारे विशिष्ट काही लेफ्टिस्ट लोक आहेत, ज्याला डाव्या विचारसरणीचे म्हणतो. हे संभाजी ब्रिगेड वगैरे ही कुठली लोक आहेत का आपल्याला माहीत नाही का? यांची विचारसरणी कोणती आहे? त्यांनी कधी साले हिंदुत्वाच्या बाजूने हे काढलंय, नाव दिले संभाजी ब्रिगेड. त्याच्या खाली कामं काय चालली आहेत? हे संभाजी ब्रिगेड काढलं कुठून, आलं कुठून? शरद पवारांच्या आशीर्वादाने ही सगळ्या गोष्टी चालू झाल्या. मग त्या सगळ्या गोष्टी करत असताना ही लोक नेहमी डाव्या विचारसरणीचा विचार करतात. त्यांना नाही काही घेणे देणं, नावाला फक्त चिटकवले ते. दुसरे मराठा क्रांती मोर्चाची लोक, ही ती लोक असतील, मी तुम्हाला सांगतो, जी शरद पवारांना इन्फ्लुएन्स झालेली लोक असतील त्यांच्या विचारसरणीची. बाकी मराठा समाज कोणी याच्या विरोधात जाणार नाही किंवा गेलाही नाही. कुठल्याही हिंदू संघटना ज्या उग्रपणे काम करतात त्या देखील याचा विरोध करत नाहीत. मग हे करणारे कोण आहेत? इंद्रजित सावंत इतिहासकार आहेत, ते कोल्हापूरचे आपण पाहिले ना, ते इतिहासकार आहेत. ते सांगतायत की या गोष्टी असं काहीतरी चुकीचं मुकीचं करून दाखवणं हे सगळं बरोबर नाही, हे सगळं असंच झालं, हे सगळं तसंच झालं. मग या इंद्रजित सावंत हे कोल्हापुरात राहतात. विशाळगडावरती इतकी दिवस अतिक्रमण होतं, सगळ्या गोष्टी होत्या. तुम्ही एक मोठे लेखक आहेत, तुम्ही त्याच्याविषयी किती आवाज उठवलात? बरं, उठवला असेल थोडाफार. मग हेच इंद्रजित सावंत रेहान बाबाच्या दर्ग्याच्या बिरग्याच्या कथान कादंबऱ्यात इथं सांगत बसतात. कशाला सांगताय? कशाला त्यांचा उदो करताय? चुक्या काय करताय? इतिहासकार आहात तुम्ही, तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. तुमची पुस्तकं वाचणार कधी तरुण येणारे पुढचे, जेव्हा त्यांना समजणार की बाबा हा असा राजा आहे, बाबा ह्याच्यावर लिहिलेली पुस्तकं कुठे आहेत, तर बाबा ही पुस्तकं आहेत. तुम्हीच जर खोडा घालायला लागला, तुम्हीच जर अडवायला लागला सगळ्या गोष्टी, तर हे योग्य नाहीये. कारण हा चित्रपट खरोखर या तरुणांना एक नवी प्रेरणा, नवी ऊर्जा आणि छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान या देशासाठी किती महत्त्वाचं होतं, या देशासाठी म्हणतोय मी. तेव्हा कुठली राज्यबिज्य असली काही गोष्ट घटना कुठली हे नव्हती. त्या बलिदानानं दाखवून दिलं की धर्मासाठी जगायचं असतं, असं कोणासाठी झुकायचं नसतं 4 पैशासाठी. आजकाल इमानदारी राहिली नाही, सगळी स्वार्थी लोक. एका दिवसात स्वतःचा पक्ष काय बाप साले बदलणारे अवलादी, आणि ह्या आमच्या राजांवरती सगळ्यांवरती टीका करतायत की असंच झालं पाहिजे. मध्ये हे बघा कसे गेम करतात. नाही, ते आमचा अख्ख्या चित्रपटावर आक्षेप नाही, पण काही गोष्टी आम्हाला खटकल्या त्या जाणून बुजून उकसवतात, जाणून बुजून सगळ्या गोष्टी लोकांमध्ये पसरवतात. भले यांच्या मनात हा चित्रपट येऊच नाही अशा सगळ्या गोष्टी असतात, फक्त त्या उघडपणे बोलत नाहीत. मग या चित्रपटावरच्या चुका तुम्हाला दिसतात ना, चित्रपट आहे जो काल्पनिकच आहे. तो काय चित्रपट बनवणाऱ्याने जाऊन तिथं काय पाहिलं नाही की महाराजांनी नक्की असंच केलं का? ना तुम्ही इतिहास लिहिणारे, तुम्ही पुराव्या फक्त ते कागदपत्र काय असतील आणि कुठे काय जाऊन तेवढंच बघितलं असेल का? तुम्ही पण जाऊन जगला नाही. आता यांच्या इतिहासातल्या, यांच्या इतिहासकारांच्या पुस्तकांच्या चुका काढायच्या झाल्या तर ढीगभर निघतील. यांना वाटतं मी लिहिलंय ती यायला खरंच आहे. यांच्या चुका काढताल्या ना, काढायला बसलो आपण सगळेजण पुस्तकं मांडून, त्यांच्या भरमसाठ चुका निघतील. हे इतिहासकार आपले हे सांगतायत की काय ते ओव्हर ॲक्टिंग दाखवले. मग ते संभाजी महाराज, अरे तुम्हाला माहिती आहे का संभाजी महाराज कोण होते? एका तलवारीच्या घावात 7-8 जण रट्ट्यावर खाली पडत होते, जाग्यावर त्यांची मुडकी तोडत होते. ते काय अतिशोक्ती झाली का? म्हणजे वाघच फाडला नाही. ते कसं काय ते सिंहाचं काय दाखवलं? वाघ तुम्ही बघायला गेला होता, वाघ फाडला नाही की काय? का पत्रात तुम्हाला पण ते पत्रात, इतिहासकारांना पत्राची लय सवय. पत्रात काय लिहिलंय? संभाजी महाराजांनी वाघ फाडला, हा हे पत्र लिहून मी वाघ बीक फाडलाय, ते पुढं इतिहासकारांना कामाला येईल असं असतं का काय? हा, उगाच उठवलं वाघ फाडला. फाडायचे. महाराज वाघापेक्षा मोठे होते, आपल्यासारखे नव्हते. आपली 5 फुटाच्या वर उंची जात नाही. ती धिप्पाड माणसं 8-8, 10-10 फुटाची. त्यांचा एक हात आपल्यावर पडला तर आपलं जीवन इथंच समाप्त होईल. त्यांना वाघ बीग म्हणजे छोटी मोठी क्षुल्लक गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला पाहिजे. नुसते इतिहासकार येऊन आमच्या डोक्यावरती तुम्ही विचार तुमचे थापत बसाल, ते चालणार नाही. ही तरुण पिढी ही पुस्तक वाचणारी नाही सांगताय ना तुम्ही. त्यांना वाटेल की हाच इतिहास आहे, वाटू द्या. तरुण पिढी एवढी मूर्ख नाहीये की त्यांना काही समजत नाही. त्यांना बरोबर समजतं. ते पुस्तकातली पानं नसतील वाचत कागदाची, पण तेच पुस्तक मोबाईलमध्ये बरोबर वाचतात. त्यांना सगळं समजतं काय आणि काय नाहीये. आणि हे काही सांगायची गरज नाहीये. आजच्या या धावत्या जगामध्ये, युगामध्ये तुमची 1000 पानांचे पुस्तक जर 2 तासामध्ये जर आम्हाला चित्रपटाच्या माध्यमातून दिसलं, तर ते अजून मनामध्ये कोरलं जातं, बसलं जातं. पण या सगळ्या गोष्टी फक्त आम्हाला दाखवायच्या नाही. हे म्हटलं ना मी तुम्हाला, ही विचारसरणी कोणती? डावी सेक्युलर विचारसरणी.
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त हिंदूंचे नव्हते, हे सगळे जाती धर्माचे होते. कुठला धर्म होता तेव्हा? या देशी हे बाहेरून आलेल्या सगळ्या सल्तनती या देशी आलेल्या, इथं कुठला धर्म होता हिंदूंशिवाय? सांगा मला कुठला धर्म होता? मग यांच्या विरोधात, कुणाच्या विरोधात लढले महाराज? या आदिलशाही कुतुबशाही कोण होते? मुघल, इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ही कोण, कुठली लोक होती? कुठल्या धर्माच्या गोष्टी करताय? मी जातीचं मान्य करू शकतो. 18 पगड जातींना घेऊन छत्रपतींनी हे राज्य निर्माण केलं, ते मी मान्य करतो. पण आज जी काही दुफळी उडवून टाकली या समाजांची काही विशिष्ट घाणेरड्या लोकांनी, काही विचारसरणींनी, आणि आमची लोक त्याच्या मागे वाहत जातात, याच्यासारखे दुर्दैव नाही. हा जेव्हा चित्रपट आला मला वाटलंच होतं याच्यावरनं वादंग उठणार म्हणजे उठवले जाणार. प्रत्येक चित्रपटांवरती या सगळ्या गोष्टी होतात. कुठल्याही महत्त्वाच्या कॅरेक्टरला चुकीच्या पद्धतीनं नाचून दाखवणं, याच्यावरती माझा आक्षेप आहे. ते चुकीचं आहे, ते नाहीच दाखवलं पाहिजे. तुम्ही पारंपरिक नृत्य, पारंपरिक कुठल्याही गोष्टी दाखवता ज्या त्या काळात साजेशा असू शकतात, ते आपण मान्य करू. उगाच काहीतरी पैशांसाठी, फेमसाठी, उगाच डायलॉग बाजी शिट्यांसाठी काहीतरी तोडमोड करणं हे चुकीचं आहे, मान्यच करतो मी. पण या चित्रपटामध्ये मला तरी वैयक्तिक काही चुकीचं वाटलेलं नाहीये. ते खांदा हलवण्याचं बघितल्याशिवाय, ते बघू आता चित्रपट आल्यावर नक्की काय ते, पण कुठेतरी चांगलं होतंय. त्याला मला असं वाटतं प्रत्येकानं पाठिंबा द्यावा, तरच आपला इतिहास 7 समुद्रा पार जाईल. हा काल आलेला ट्रेलर प्रत्येक देशातल्या युट्यूबर्सने याच्यावरती रिॲक्शन दिल्यात ट्रेलरच्या. याचा अर्थ हा जगभरामध्ये पोहोचला. त्यांनाही उत्कंठा लागली की बाबा नक्की काय आहे. ते देखील इतिहास वाचतील, ते देखील सर्च करतील, होई छत्रपती संभाजी महाराज, मग त्यांना ते दिसेल. तुमची पुस्तकं नाही दिसणार, तुमची पुस्तकं नंतर दिसतील. ती पण किती खरी काय खोटे त्याच्या आयला ते बघता वेळ लागतं. इथं कुठल्या भकरीत काय लिहिलं, कशात काय लिहिलं, काय कशाला ताळमेळ नाही अर्ध्या पुस्तकांचा. तर अशीच नुसती फक्त कसं आहे, अनेक जण आमच्यावर टीका करतात, व्हिडिओ बनवण्यासाठी काही करता. तसं या लेखकांनी पण त्यांची पुस्तकं त्या काळात छापायली जायची, विकली जायची म्हणून लिहित गेले सगळे. काढा, तुम्हाला मी उदाहरण देतो इथून. तुम्ही प्रत्येक छत्रपतींची इतिहासाची पुस्तकं काढा आणि त्याच्यामध्ये एखादी घटना घ्या. अफजल खानाची समज आपण वधाची घटना घेतली, तर त्या वधाच्या घटनेमध्ये साम्य बघा या सगळ्या लोकांमध्ये किती आहे. कोण म्हणेल महाराज 12 वाजताच उतरले, कोण म्हणतो 4 वाजताच चढले, कोण म्हणतो 2:30 वाजताच. काय तू बघायला गेला होता का 2:30 वाजता उतरले आणि 4 वाजता चढले? अर्ध लिखाण हे काल्पनिक असतं. तो देखील लेखक आहे, तो काय तिथं बघायला नव्हता उभा राहिला, तोही इकडचा तिकडचा संदर्भ घेऊनच लिहित असतो. त्याच्यामुळं यांचं सगळं सत्य आणि चित्रपट काढणारे सगळे येडे असं दाखवू नका. येऊ द्या, कळू द्या पुढच्या पोरांना. त्यांना कळू देता आधी, त्याच्यावरती कशी वाचतील आणि अभ्यास करतील. त्यामुळे हा चित्रपट मी आज तुम्हाला सांगतो, बिंदासपणे संपूर्ण महाराष्ट्राला आणि अख्ख्या जगभर गाजला पाहिजे. प्रत्येकानं आपल्या परिवारासोबत, प्रत्येकानं आपल्या मुलाबाळांसोबत हा चित्रपट पाहायचा. चित्रपटगृहामध्ये जाऊन हा पाहायचा आणि जल्लोष करायचा. हर हर महादेवजान. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास 7 समुद्रापार पोहोचवायचा इथल्या प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे.